जर तुम्ही देत असाल तर प्रशासनाला आमचं आंदोलन हाणून पाडायचं होतं आणि आमच्यावरती गुन्हा दाखल करायचं होतं। आणि या स्वराज्यासाठी पाठीवरती वार नाही घेता आलं तरी चाललं, नाही घेता आलं आम्हाला एवढं पुण्य आमचं नव्हतं, पण मालोजीराजेंच्या भूमीसाठी गुन्हा दाखल करून द्यायचं पुण्य आमच्या नशिबात आहे। याच्यासारखा मोठी गोष्ट दादाच्या स्ट्रक्चर मधला बदल असं, मालोजीराजेंचं सामाजिक स्थळ असं, आणि ते जोपर्यंत साहेब प्रशासन ठोस या ठिकाणी कारवाई करत नाही आणि ठोस भूमिका प्रशासन सांगत नाही तोपर्यंत आम्हाला या ठिकाणी उठण्याची इच्छा नाही आहे। अशी सगळ्या शिवप्रेमींची भूमिका आहे आणि ती भूमिका साहेब आपण जे असं त्या तुमच्या मार्गदर्शनाखाली साहेब जी सांगतील ती पूर्व दिशा असेल। यानंतर एवढंच बोलतो, हा लढा आपल्याला अजून संपलेला नाहीये, एक लढाई जिंकली, अजून 2 लढाई बाकी होत्या। प्रशासनाने मनात आणलं तर 2 तासात निघतेला, नसेल तर मग 2 वर्ष जरी चाललं तरी आंदोलन आपलं चालूच राहणार आहे। एवढं बोलतो आणि आपल्या सगळ्यांची या ठिकाणी रजा घेतो आणि सर्वांचं या ठिकाणी आपण जमला त्याबद्दल सर्व हिंदू समाजाचं या ठिकाणी मी मनपूर्वक आभार या ठिकाणी मानतो। एकदा महेश दादांसाठी आपण घोषणा द्यायच्या, दादा त्या ठिकाणी पुण्याहून खास या ठिकाणी मालोजीराजेंसाठी या ठिकाणी आल्यात। महेश दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महेश दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। धर्मवीर महेश दादा लांडगे साहेबांचा जय हो। पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। छत्रपती संभाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। खरं तर आज आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीर सरदार मालोजीराजे भोसले यांची गडी व समाधी या गडीवर अतिक्रमण व त्या गडीची सुधारणा करून चांगल्या पद्धतीनं गडी निर्माण करण्यासाठी आज पिंपरी चिंचवडचे लोकप्रिय आमदार सन्माननीय महेशदादा लांडगे या ठिकाणी हे उपस्थित आहेत। मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं महेशदादांचं मनपूर्वक असं स्वागत करतो। त्याचबरोबर आवर्जून प्रमुख वक्ते म्हणून इथं उपस्थित असलेले अनिलजी देऊळकर महाराज याही इथं उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो। माझ्या अगोदरच अनिकेतनी महेशरावांनी आपल्या समोर इकडं सविस्तर भूमिका या ठिकाणी दादा मांडलेली आहे। खरं तर आपल्या इंदापूर तालुका नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचीच ही इच्छा आहे महेश दादा की अतिशय सुंदर असं देखणं स्मारक हे इंदापूर शहरामध्ये या ठिकाणी व्हावं आणि ती अनेक दिवस झालं प्रलंबित काही ना काही कारणामुळे या ठिकाणी राहिलेला आहे आणि याचा पुढाकार कुणीतरी सक्षमपणे ठामपणे घेतला पाहिजे। यासाठी इथली सर्व कार्यकर्ते या ठिकाणी पुढाकार घेत होते, परंतु प्रशासनाच्या काही अडचणी व काय कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये राजकारण त्यामध्ये आल्यामुळं त्या गोष्टी या ठिकाणी संपूर्ण पार पडत नव्हतं। परंतु मगाच या ठिकाणी सांगितलं की या अगोदर देखील नितेश राणे साहेब असतील, पडळकर साहेब असतील यांनी यामध्ये पुढाकार घेतला। त्याचबरोबर सकल हिंदू समाज व सर्व युवक कार्यकर्त्यांनी सहभाग दाखवला आणि त्यांनी दाखवलेल्या रेट्या पुढे प्रशासनाला सुद्धा या ठिकाणी नमावं लागलं आणि तेथील कारवाई या ठिकाणी सुरू झालेली आहे। आपलं म्हणणं एवढंच आहे महेश दादा की आपलं जी छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा ज्यांचं इंदापूरमध्ये या ठिकाणी त्यांचे पाय लागले ते वीर मालोजीराजे यांची गडी सुंदर उभा राहिली पाहिजे एवढी प्रामाणिकपणे सगळ्यांची इच्छा आहे, बरोबर। आता यामध्ये वाईट काय आहे मला सांगा। आपल्याला स्वाभाविक आहे, आपला अभिमान आहे, आपला सगळ्यांचे दैवत आहेत मालोजीराजे आणि त्यांची गडी त्यांचं स्मारक का चांगलं होऊ नये हे असं कुठल्याच मुलाला किंवा कुठल्याच युवकाला कुठल्याच ज्येष्ठांना वाटू शकत नाही आणि म्हणून हे स्मारक अतिशय देखणं आणि जे पुढच्या पिढीसाठी 4-5 पिढीसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्यासाठी काय केलं, मालोजीराजेंनी काय केलं, ह्या पुढच्या पिढीला माहिती व्हावं ही ऐतिहासिक वारसा असलेला इंदापूर तालुका
या वर्षाची नोंद छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या पुस्तकामध्ये देखील इंदापूरचं नाव आहे, मालोजीराजेंचं नाव आहे आणि ते अधोरेखित ठेवणं, ते जागृत ठेवणं, तिथं चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मालोजीराजेंची गडी व समाधी स्थळ चांगली व्हावी ही आपल्या सगळ्यांची युवकांची प्रामाणिक या ठिकाणी इच्छा आहे। आज तिथली या ठिकाणी आपलं दुसरं कुणालाही आम्हाला काही म्हणायचं नाही, फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की मालोजीराजेची गडी आणि आमची समाधी इतकी दिखणी व्हावी। जसं रायगड किल्ल्यावर जसा गेल्यानंतर आपल्याला अभिमान वाटतो, तसं आमच्या मालोजीराजेच्या गडीवरती आल्यावर आपल्या सगळ्या पोरांची एक एक छाती इंच इंच फुगली पाहिजे, एवढं सुंदर स्मारक झालं पाहिजे। यामध्ये मग मोदले महाराजांनी सांगितल्याप्रमाणे दादा आराखड्यामध्ये त्यांनी जो आराखडा दिलेला आहे, या आराखड्यामध्ये दुरुस्ती करणं गरजेचं आहे, कलेक्टर साहेबांपुढे बसणं गरजेचं आहे। यामध्ये कमिटी करावी, त्या कमिटीमध्ये काय सदस्य त्या कमिटीमध्ये घ्यावी, त्या सदस्यांना बरोबर घ्यावं आणि कशा कशा पद्धतीने तो आराखडा केलेला आहे हो सगळ्यांना दाखवावा। त्यामध्ये जर शिवप्रेमींच्या काही सूचना असल्या तर त्या सूचना त्यामध्ये घ्याव्यात आणि त्या पद्धतीने एक सुंदर असं स्मारक मालोजीराजेंचं इंदापूर तालुक्यामध्ये व्हावं ही सगळ्यांची इच्छा आहे। आणि त्यासाठी आज महेश दादा पिंपरी चिंचवड वरून आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले। आज महेश दादांना मग मी गाडी देताना सांगितलं, ते रात्री मुक्कामाला भीमाशंकरला होते, रात्रभर मंदिरामध्ये होते, अभिषेक केला आणि त्या भीमाशंकर वरनं अभिषेक करून आज इकडे भीमाशंकर पुणे जिल्ह्याचं दुसरं टोक आणि सोलापूरचं ही शेवटचं लास्ट टोक। मी महेश दादाला म्हणलं, शंभू महादेवाच्या मनात दादा काय माहित नाही बघा, तुम्हाला दोन्ही टोक दाखवलं, एक तर भीमाशंकरचं बी दाखवलं आणि एक इंदापूरचंही दाखवलं। आणि आज श्रावणी सोमवार आहे बरोबर, आणि या श्रावणी सोमवारामध्ये आज आपण सर्वजण या ठिकाणी तरुण सहकारी आवर्जून उपस्थित राहिलेला आहेत। आपल्याला कुणालाही काय म्हणायचं नाही, आपल्याला टीका टिप्पणी कुणावर करायची नाही, आपली रास्त मागणी एवढीच आहे की मालोजीराजेंची गडी आणि यांची समाधी चांगल्या पद्धतीनं व्हावी आणि तिथं एक चांगल्या पद्धतीने ज्या सूचना आहेत त्या सूचनांमध्ये बदल करून लवकरात लवकर प्रशासनाने त्याची दखल घेऊन सुंदर ही गडी आम्हाला उभा करून द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम। आज आपल्या इंदापूर येथे मालोजीराजेंच्या गडीच्या जीर्णोद्धाराचे जे काम चालू आहे त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत आणि त्या त्रुटी दुरुस्त करून एक आदर्श असं स्मारक मालोजीराजांचं व्हावं यासाठी सकल हिंदू समाजाने हा जो आज रस्ता रोको केला त्या रस्ता रोकोसाठी आज उपस्थित असलेले पिंपरी चिंचवडचे आमदार महेशदादा लांडगे आणि उपस्थित सर्व हिंदू समाजातील शिवभक्त, आता आपल्या सगळ्यांना माहिती झालेला आहे प्रमुख मुद्दा की आपण इथं का जमलोय। मला एवढंच या ठिकाणी सांगायचंय, आपण हिंदुस्थानमध्ये राहतो, आपण स्वतःला हिंदू म्हणतो समजतो आणि ज्या मालोजीराजेंनी या इंदापूरमध्ये प्राण सोडला आणि ज्या मालोजीराजांमुळे आज खरं तर हे हिंदवी स्वराज आज इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं उभा राहिलं, त्यांनी या इंदापूरमध्ये त्यांचं जर इथं देहवासन झालं असेल आणि त्यांची जर गडी असेल तर या गडीचं त्या ठिकाणी स्मारकात रूपांतर व्हावं एवढी माफक अपेक्षा या हिंदू समाजातील सर्व शिवभक्तांनी या ठिकाणी केलेली आहे। मला प्रशासनाला एवढंच सांगायचंय की हा लढा अनेक वर्षापासून चाललेला आहे, कारण जुनी गडी महेशदादा इथं आहे, त्या गडीचं जीर्णोद्धार व्हावा, सुशोभीकरण व्हावा, हा लढा खूप वर्षापासूनचा आहे। त्याला आता सरकारच्या वतीने काय निधी पडलाय, परंतु हे काम चालू करायच्या अगोदर कुठल्याही शिवभक्ताला, हिंदू समाजाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला या ठिकाणी विचारात न घेता याचा आराखडा केला आणि हा आराखडा असा केलाय की हे जर काम आराखड्याप्रमाणे चालू झालं आणि पूर्ण झालं
तर मालोजी राजांचा सन्मान त्या ठिकाणी निश्चितपणे राखला जाणार नाही आणि म्हणून सकल हिंदू समाज या ठिकाणी रस्त्यावर उतरलाय। प्रमुख मागणी काय आहे दादा आमची? एक तर ती गडी खूप मोठी आहे, त्याच्यावर बरीचशी अतिक्रमण आहेत, ती अतिक्रमण काढा। आता ते अतिक्रमण काढायचं काहीतरी काम चालू केलेलं आहे, परंतु सगळ्यात महत्वाची जी मागणी आहे, खाली बसून घ्या ना बाकीची जरा, सगळ्यात महत्वाची जी मागणी आहे ते म्हणजे ही समाधी आहे, या पादुका आहेत, मालोजी राजांच्या ज्या पादुका आहेत त्या पादुका गडीवरून हलवून इंद्रेश्वर मंदिरात नेऊन ठेवलेल्या आहेत। हे कशासाठी? मग त्या पादुका इंद्रेश्वर मंदिरात कशासाठी ठेवल्यात आपण, हा आमचा खरा सवाल आहे। आणि जर जीर्णोद्धाराचं काम त्या ठिकाणी चालू आहे, गडीचं सगळ्या पुनर्वसनाचं काम चालू आहे, तर प्रशासनाला आमची दादा विनंती आहे की पहिलं सगळ्यात महत्वाचं काम करा की मालोजी राजांनी त्या गडीवर देह ठेवलाय तर त्या ठिकाणी निश्चितपणे समाधी असणार आहे, ती समाधी आयडेंटिफाय करा। ती समाधी आयडेंटिफाय केली नाही आणि महेश बोटलेंनी सांगितल्याप्रमाणे इतर कामं चालू आहेत, कुठं रेस्ट हाऊस बांध, कुठं गाळेज बांध, कुठं कमर्शियल कॉम्प्लेक्सेस बांध, आणि मूळ जो मुद्दा आहे तो समाधीचा मुद्दा तसाच ठेवलाय का तर तो त्यांच्या दृष्टीने वादग्रस्त आहे। अरे हिंदुस्थानमध्ये आम्ही राहतो, आम्ही स्वतःला हिंदू समजतो आणि आमच्या राजाची जर त्या ठिकाणी समाधी आपण जर करून देत नसाल गडीवर तर ह्या जीर्णोद्धाराला काही अर्थ नाही। हे काम तात्काळ आपण थांबवावं, जोपर्यंत समाधीचा प्रश्न सुटत नाही आणि तिथल्या अतिक्रमणाचा प्रश्न सुटत नाही। आणि इथंही 2-4 मागण्या आहेत त्या प्रशासनाला आम्ही लिहून दिलेल्या आहेत, त्या सुद्धा महत्वाच्या आहेत। तिथं जर मालोजी राजांचं त्या ठिकाणी मोठं स्मारक होत आहे, समाधीचा जीर्णोद्धार होणार आहे, तर इतर धर्मियांचं तिथं काय काम नाही, तिथं फक्त हिंदूंचं काम आहे। कारण मालोजी राजे त्या ठिकाणी प्रशासनाने आणि इथल्या काही स्थानिक पुढाऱ्यांनी हा जो घाट घातलाय हिंदूंचं मनोबल खच्ची करायचं, त्याच्या विरोधातला हा मोर्चा आहे। आणि आमचा प्राण गेला तर 72, परंतु ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्वराज्यामध्ये आम्ही राहतो, मगाशी महेश बोटलेंनी सांगितलं त्या पद्धतीने जर त्यांचा सन्मान आपण इथं ठेवू शकत नसलो तर आपल्या हिंदू म्हणण्याला काय अर्थ नाही। आणि आमची या ठिकाणी दादा मागणी, इथं आता दादांचं मार्गदर्शन होणार आहे। दादांनी सगळे मुद्दे आम्ही समजून सांगितलेले आहेत, सकल हिंदू समाजाच्या वतीने समजून सांगितलेले आहेत। दादा त्यांच्या भाषणामध्ये या ठिकाणी उल्लेख करतील, परंतु दादा आम्हाला या ठिकाणी अपेक्षा आहे आपण एवढ्या लांबून आला आणि या सकल हिंदू समाजाला न्याय देण्यासाठी आणि हे जे शासनाचे 30-40 कोटी रुपये वाया जाऊ नये म्हणून खरं तर आमची सगळ्याची तळतळ आहे। कारण निधी सारखा पडणार नाही आणि आपण जसं म्हणला की मालोजी राजेंचं जर त्या ठिकाणी पिंपरी चिंचवडमध्ये त्या ठिकाणी त्यांचं आयुष्यमान संपलं असतं तर मी जगातली सगळ्यात चांगल्या पद्धतीची त्या ठिकाणी समाधी आणि त्या ठिकाणी स्मारक बनवलं असतं, परंतु ती भावना आमच्या इथल्या पुढाऱ्यांची नाही। इथं रोडवर यायला घाबरत होते, ती म्हणले इथं सगळे हिंदू जमणार, मग आम्ही अरे मग तुम्ही कोण आहे हिंदू म्हणून घ्यायला लाज वाटली पाहिजे तुम्हाला फक्त मताच्या वेळेस हिंदू दिसतो, मताच्या वेळेस शिवछत्रपती दिसतात, मताच्या वेळेस मालोजी राजेंची तुम्हाला त्या ठिकाणी समाधी दिसते, परंतु जीर्णोद्धार आणि काय इतर विषय आहेत तिथं इतर धर्मियांचं आक्रमण झालं नाही पाहिजे। शेवटी हा हिंदू समाज इथं गप असणार नाही आणि हा खरा कळीचा मुद्दा आहे। त्यामुळं जेवढं मोठं स्मारक त्या ठिकाणी होतंय तर सगळ्यात पहिलं समाधी आयडेंटिफाय करा, त्या ठिकाणी समाधीचं स्थळ शोधून समाधीवर जास्त खर्च करा। त्या ठिकाणी स्मारकावर तुम्ही बाकीचं तिथलं काम थांबवा, कमर्शियल गाळ्या देऊन 2-2 लाख रुपये डिपॉझिटची हिंदूंना गरज नाही। त्या ठिकाणी समाधी स्थळ हा मानबिंदू आहे इंदापूर तालुक्याचा आणि म्हणून या गडीचं संवर्धन चांगल्या पद्धतीने व्हावं आणि जसं प्रवीण भाई यांनी सांगितलं तसं हे काम त्वरित आपण थांबवावं, एक कमिटी करावी, त्या कमिटीमध्ये सकल हिंदू समाज मग तो कुठल्याही पक्षाचा असो त्यांना त्या ठिकाणी प्राधान्य द्यावं, शिवभक्तांना त्या कमिटीमध्ये घ्यावं आणि ते जे सूचना देतील त्या पद्धतीने हे काम व्हावं अशी आमची प्रशासनाला या ठिकाणी विनंती आहे। आणि म्हणून ह्या विनंतीला आम्ही कमी पडतोय की काय म्हणून आम्ही महेश दादा सारखा शिवभक्त या ठिकाणी आणलेला आहे, हे आपल्याला या ठिकाणी आलेलं आहे। आमच्या मागे प्रखर हिंदूंची ताकद आहे, कारण हिंदूवर अन्याय या ठिकाणी सहन केला जाणार नाही एवढंच मी या ठिकाणी सांगतो। आणि इंदापूर तालुका हा शिवभक्त आहे,
हे पुन्हा एकदा ठासून सांगतो आणि आदरणीय दादांनी आणि आलेल्या प्रमुख वक्त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे अशी या ठिकाणी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादा माईक द्या ना त्यांना. माईक द्या. सगळी लावा. मीडिया फक्त उभा राहा जरा, बाकीचे खाली बसा. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुल तौस गोवंश प्रतिपालक मुघल दल सवार सिंहासनेश्वर राजाधिराज महाराज श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. घोषणा अशी झाली पाहिजे, जर कुठे जर अफजल्या औरंग्या साहित्या उपजत असला तर जागेवर मेला पाहिजे. याच वाक्यानं सांगतो की आम्ही सर्व धर्म समभाव घंटा मानत नाही. धर्मवीर संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय श्रीराम. जय श्रीराम. पार्वती पते हर हर महादेव. हर महादेव. हर महादेव. चोरून ऐकणारा बी पळून गेला. मी जास्त बोलणार नाही, कारण की आज आपलं मार्गदर्शन भेटतंय एका अशा वाघाचं की कौतुक कधी करायचं म्हणून नाही, पण खरोखर कौतुक करण्यासारखं आहे. ज्यांनी एका रात्रीत सगळं अतिक्रमण हटवलं असला वाघ इथं आला. आणि माझी सवय आहे, जरी बोलता येत असेल तरी आपल्यापेक्षा ज्यांचं महान कार्य आहे अशा महात्म्याला आपण बोलावं द्यावं. त्यासाठी मी 1-2 मिनिटं तुमचा वेळ घेणार आहे आणि उरलेलं दादा बोलणार आहेत. तर फक्त एकच आता सांगून जातो, हे अतिक्रमण ही घाण हटलीच पाहिजे. आम्हाला गरज नाही, आम्ही हिंदू आहे. एक लक्षात ठेवा, आपण जात पात पंथ पक्ष विसरून एका ठिकाणी जर आलो तर आम्ही सगळ्यांच्या नरड्यावरती बसू शकतो. हा इतिहास छत्रपती शिवाजीराजांचा आहे. संभाजीराजांचा इतिहास वेगळाच आहे. औरंग्यानं बळव्यांना हाल हाल करून मारला होता धर्मवीर संभाजीराजाला. पण मला धर्मवीर संभाजीराज सांगून गेला, हिंदू म्हणून जन्माला आलोय, हिंदू म्हणूनच मरणार, रक्ताच्या चिळकांड्या उडल्या तर भगव्या चरंगाच्या निघणार असा म्हणणारा जगातला पहिला आणि शेवटचा राजा, त्याचं नाव संभाजीराजा. त्या संभाजीराजांचं मोठं स्मारक बांधतायत दादा. आणि त्यांचं खरंच आपण नतमस्तक आहे अशा व्यक्तीजवळ की संभाजीराजा ज्यांना कळाला. आजपर्यंत संभाजीराजा कुणालाच कळाले नाही, ना कळणार कधी कुणाला. ज्याला संभाजीराजा कळाला त्यांना हिंदुत्व कळतं, ज्यांना संभाजीराजा कळत नाहीत ते हिंदुत्व कळत नाहीत, लाचारीचं जीवन जगत बसतात. आणि सांगितलंय 8 वर्ष जगायचं, 80 वर्ष कुत्र्यासारखं जगण्यापेक्षा 8च वर्ष जगायचं. पण वाघासारखा हिंदुत्वाचा आवाज करत जगणं याला म्हणावं ते हिंदुत्व. सामान्य प्रश्न छत्रपती शिवाजीराजा आणि त्या शिवरायांच्या आजोबांचं स्मारक इथं आहे, ते बघायला भेटत नाही आम्हाला. घाण निर्माण झाले, ही घाण साफ झालीच पाहिजे. कारण आम्हाला कुठल्याही गडावरती अतिक्रमण आम्ही खपून घेणार नाही. एका बाजूला आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह, बरकशाह, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी, अफसी या सगळ्या भैयांनी अतिक्रमण करून या हिंदवी स्वराज्याच्या चिंध्या करायचं असं ठरवलं होतं. परमपवित्र भगवा ध्वज नास्तिनाबूद करायचं ठरवलं होतं. पण या सगळ्यांच्या छताडावरती उभा राहून एकमेव ध्वज फडकवला गेला, तो म्हणजे परमपवित्र भगवा ध्वज. आणि तो छत्रपती शिवाजीराजांनी. आणि त्या शिवरायांच्या आजोबांचं स्मारक इथं आहे. आणि ते स्मारक आम्हाला आमच्या डोळ्यानं असं बघायचं आहे की या महाराष्ट्रामध्ये असं स्मारक पुन्हा एकदा निर्माण झालं पाहिजे की त्या स्मारकावरती प्रत्येक हिंदूने गेलं पाहिजे. जोपर्यंत आम्ही सगळे संघटित होत नाही तोपर्यंत काहीच होत नाही. तुकोबारा एका वचनात सांगतात की धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. मी थोडासा वेगळा महाराज आहे, मी फक्त टाळ वाजवणारा नाही. तर धर्माच्या विरोध जर एखादा आला तर त्याच टाळाने पुढचं टाळकं फोडणारा महाराज आहे. समजत नाही आपल्याला, कारण की आपण अशा तालमीत तयार होतोय की ज्यांचा असणारा सांगली जिल्हा आदरणीय माझे आदरणीय गुरुवर्य भिडे गुरुजी यांच्या असणाऱ्या विचारानं चालणारी आम्ही माणसं. आणि आम्हाला हिंदुत्व पाहिजे. आमची ही गडी आमच्यासाठी, आमच्या हिंदूंसाठी, परक्यांसाठी
हिंदू असल्याचा याच्या आणि मेळ करून आज करणार नाही मला. जास्त काही बोलत नाही, जाऊ द्या असू द्या, कारण आज जास्त बोलायचं नाही. मला बोलायचं आहे, त्याच्यामुळे मी आज जास्तीत जास्त वेळ ज्यांना आपल्यापर्यंत बोलायचं नाही झालं पाहिजे एवढंच सगळ्या हिंदू एकत्रित यावं आणि पुन्हा एकदा आपण दादांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा गडी आपण उभा राहायची आणि स्मारक आपल्या तिथंच बांधायचं आहे एवढंच बोलतो आणि मी थांबतो. जय शिवराय, जय शंभूराजे, जय हिंदू राष्ट्र. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. हर हर महादेव. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की, भारत माता की, हिंदू धर्म की, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, गो मात की जय. आज आपण सर्वजण इंदापूरमध्ये या पवित्र भूमीमध्ये वीरश्री सरदार मालोजीराजे भोसले यांची गडी, त्याचप्रमाणे समाधी स्थळ हे व्हावं, त्याच्यावरचं अतिक्रमण निघावं आणि जो काय आराखडा या ठिकाणी तयार केलाय तो थांबून नव्यानं त्यामध्ये आपल्या शिवभक्तांना समाविष्ट करून तो नव्यानं परत लोकांपुढे आणावा अशा पद्धतीच्या मागणीसाठी आपण इथं आलेलो आहोत. मी इथे येण्याच्या अगोदर मला बऱ्याचशा कार्यकर्त्यांचे सहकार्यांचे माझे फोन आले. पोलीस प्रशासन 144 लावले, 144 लावले आणि प्रत्येक कार्यकर्त्याला बोलून नाव लिहून घेतोय, प्रत्येक कार्यकर्त्याचा पत्ता घेतोय. माझं नाव महेश किसनराव लांडगे, भोसरी लांडगे महादेव मंदिराजवळ माझं नाव आणि पत्ता लिहून घ्या. आम्ही काय आम्ही सगळेजण उघड समोर जाणार आहेत. कुठला माथे फिरू सारखा रात्रीचं काळा बाजार करणारे लोक नाही आम्ही. बरेचसे माथे फिरू आपण पाहिल्या मध्यंतरी लय रात्रीचे नागड्या उडे फिरतात आणि नाही त्या विटंबना आमच्या महापुरुषांच्या करतात. असले माथे फिरू आम्ही नाही. आम्हाला वारसा आहे मालोजी राजांचा, आम्हाला वारसा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, आम्हाला वारसा आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा. आम्ही समोर जाऊन 2 हात करणारी लेकरं आहोत, आम्ही मागं पुढे भिजणारी लोक नाही. त्यामुळं कुणी पण घाबरू नका. कुणाची नावं घेतली असतील, कुणाचे फोन नंबर घेतले असतील, माझा फोन नंबर पण देतो मी त्यांना, नाव पण देतो. तिथे एकाही कार्यकर्त्यावर कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही पाहिजे. काय गुन्हा दाखल करायचा तो माझ्यावर करा, काय गुन्हा दाखल करायचा तो माझ्यावर करा. आणि माझी माहिती घ्या जरा, माझी माहिती घ्या. 940 एकर सपाट केलेला माणूस आहे महेश लांडगे. 940 एकर. आणि कुणाच्या बापाला घाबरला नाही. जिथं चुकतंय तिथं छातीत ठोकपणे उभं राहून सांगितलंय, मला तुमच्या मतदानाची गरज नाही, मला तुमच्या मतावर निवडून यायचं नाही. ज्या इतिहासाच्या जीवावर आम्ही आजपर्यंत वाटचाल करतोय तो इतिहास टिकवण्यासाठी, तो धर्म टिकवण्यासाठी, ज्या ज्या महापुरुषांनी बलिदान दिलं, आम्हाला मार्गदर्शन केलं, आम्हाला दिशा दिली, त्या दिशेवर चालणारे आम्ही सगळे लोक आहोत. इथं आल्यापासून मला प्रत्येक कार्यकर्त्याने सांगितलं
ज्या दिवशी माझ्याकडे पहिल्या दिवशी आले त्या दिवशी या सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं वीरश्री सरदार मालोजी राजांची या ठिकाणी समाधी होती, ती समाधी त्या ठिकाणी नाही आहे आणि एक आराखडा तयार झालाय आणि त्या आराखड्याच्या जीवावर एकाच ठिकाणी मस्जिदलाही रस्ता आणि त्या ठिकाणी सुशोभीकरण केलंय त्यालाही रस्ता. आज मी प्रशासनाला या निमित्तानं सांगतो, आम्हाला वीरश्री सरदार मालोजी राजांची समाधीचं स्थान आम्हाला कळालं पाहिजे आणि जो आराखडा प्रशासनाने तयार केलाय त्या प्रशासनाचा जो आराखडा आहे तो थांबवला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आमच्या इथल्या लोकांना सहभागी करून त्या ठिकाणी मालोजी राजांची समाधी स्थापन झाली पाहिजे. अनेक ठिकाणी अशा प्रकारचे मोर्चे होतात, वेगवेगळ्या विषयावर होतात. या ठिकाणी आमचे सहकारी आदरणीय मंत्री नितेशजी राणे आले, आमचे सहकारी बंधू आदरणीय गोपीचंद पडळकर आले. प्रत्येक वेळेस प्रशासनानं दिशाभूल केली. प्रशासनानं आमच्या या सहकाऱ्यांना लेखी स्वरूपात काही मागण्या आमच्या मंजूर केल्या पण त्या पूर्ण केल्या नाहीत. आज तर सकाळपासून अतिक्रमण काढायला सुरुवात केली. एकच मशीन दिसते मला, कोणतरी म्हणून एकच मशीन. तुम्ही परत माहिती घ्या, मी 250 मशीन लावल्या होत्या. 250 मशीन लावल्या होत्या आणि 100 फॉकलँड होते आणि फॉकलँड पण बारीक नव्हते. त्याकरता माझी माहिती घ्या. मी आज इथं आलोय तर काहीतरी घेऊनच जाणार, लक्षात ठेवा. यायच्या अगोदर आपण कारवाई चालू केली त्याचं स्वागत, पण ती कारवाई जोरात झाली पाहिजे. आणि दुसरं, जे समाधी स्थळ आम्हाला सगळ्यांना अपेक्षित आहे ते समाधी स्थळ तयार झालं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी आमचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते वेगवेगळ्या माध्यमातून, मागच्या टायमाला पण तुम्ही लक्षात घ्या, मागच्या टायमाचे जे कलेक्टर होते त्यांना विचारा, सीओ साहेब या इंदापूर शहरातले सगळे कत्तलखाने पाडायचं काम या महेश लांडगेंनी केलं, लक्षात ठेवा. या महेश लांडगेंनी या सगळे कत्तलखाने पाडायचं काम केलंय. कुठल्याही हिंदुत्व कार्यकर्त्यांनी घाबरायची गरज नाही. मी विशेषतः गोरक्षकांना सांगतो, लक्षात घ्या, आपण धर्माचं रक्षण करतोय, आपण आपल्या गोमातेचं रक्षण करतोय आणि जर खोटे केस जर आमच्या गोरक्षकांवर जर कुणी केले तर कदापिही मी सहन करणार नाही, अजिबात सहन करणार नाही. गोरक्षण करणं हे म्हणजे काय, घरात चिचुका खेळणं नाही. जे कुणी आमच्या गोरक्षकांवर खोटे आरोप करतायत, जे कुणी आमच्या गोरक्षकांबद्दल चुकीच्या बातम्या देत आहेत, चुकीच्या पद्धतीनं प्रशासनासमोर मांडणी करतायत, तर माझं त्यांना सांगणं आहे, गोरक्षण म्हणजे चिचुका करणं, चिचुका खेळणं नाही. एकदा या गोरक्षकांच्या बरोबर गोमातेचं रक्षण करण्यासाठी एखाद्या गाडीचा पाठलाग करा, तुम्हाला कळेल गोरक्षण काय असतंय ते. ज्या वेळेस एखादा तो जिहादी कोण कुरेशी गेला आणि तिथं म्हणलं की आम्ही गोरक्षण आमचं नुकसान करतोय, अरे तुला काय घेणं पडलंय, गोमाता आहे आमची, आम्ही तिथं रक्षण करणार. आणि जो कुणी अडवाईल, ज्यावेळेस सत्तेत नव्हतं त्याही वेळेला आमचे गोरक्षक रक्षण करत होते. आता सत्तेत येऊन जर आम्हाला कुणी सांगत असेल गोरक्षणावर बंदी घालली पाहिजे, अरे सोडून द्या. गोरक्षक ते कुणी गोरक्षणापासून मागे हलायचं नाही, लव जिहादपासून हलायचं नाही, लँड जिहादपासून हलायचं नाही. बिंदा आज या समाधी स्थळाच्या माध्यमातून मी प्रशासनाला सांगतो, आज आम्ही इथून उठणार नाही. आम्हाला आज काहीतरी ठोस आम्हाला या ठिकाणी पाहिजे. आम्हाला जर योग्य ठिकाणी आमच्या माणूसच देणार आहे, खांद्यावर आमचा हिंदू माणूसच देणार आहे. आणि कोणी अमरत्व घेऊन आलं नाही राजकारणात, अमरत्व घेऊन आलं नाही कोणी राजकारणात. शेवटी आपला धर्म काय शिकवतो,
आपल्या धर्माचं काय मार्गदर्शन आहे? अरे जर आपण आपला इतिहास आपण जोपला नाही, आपण जर तो जोपासला नाही, तर आपण येणाऱ्या पुढल्या पिढीला काय दाखवणार, काय सांगणार? आपला इतिहास कशा प्रकारचं बलिदान माझ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना हिंदू धर्मासाठी दिलं, कशा प्रकारे हिंदवी स्वराज्य माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलं, कशा प्रकारे वीरश्री सरदार मालोजी राजांनी पराक्रम केला, कशा प्रकारची ही इंदापूरची धरती किती पुण्य आहे हे आम्ही पुढच्या पिढीला कसं सांगणार? ज्या धरतीत, ज्या भूमीत आपण जन्माला आलो त्या भूमीबद्दल आपल्याला अभिमान असला पाहिजे. मी सगळ्या नेते मंडळींना आवाहन करतो, इथं आम्ही कुणाच्या विरोधात बोलायला आलो नाही. आम्ही कुठल्याही राजकीय मनात कुठलाही संशय घेऊन आलेलो नाही. आम्ही इथं आलोय आमच्या अस्मिता जपण्यासाठी आलोय. महाराज एकदम सुंदर बोलत होते. मला बऱ्याचशा लोकांनी सांगितलंय जरा कमी बोलत जा आणि काम जास्त करीत जा. आज तर मी येत होतो तर फोनाला चालू केलंय. बघा इथं आहे तर सगळं सपाट झालं तर चांगलंच होईल. आणि प्रशासनाची लोक आहेत त्यांना माझी विनंती आहे, आता तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपात द्या. आमच्या ज्या ज्या मागण्या इथं मांडल्यात त्या. आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ ज्यांच्या पाठिंब्यामुळं, ज्यांच्या नेतृत्वामुळं आज मी भारतातली सगळ्यात मोठी कारवाई करू शकलो. आज हे निवेदन मी मुख्यमंत्र्यांना देणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्र्यांनी एकदा ठरवलं तर 940 एकर भुईसपाट केलं. हे तर लय छोटं आहे. मी विश्वासानं सांगतो आपले मुख्यमंत्री या संदर्भामध्ये योग्य असा निर्णय घेतील. योग्य ठिकाणी, ज्या ठिकाणी वीरश्री सरदार मालोजी राजांची समाधी आहे त्याच ठिकाणी समाधी होईल, हा पण विश्वास तुम्हाला या निमित्तानं देतो. आणि सगळ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना हे ठामपणे सांगतो, कुणी जरी आपल्या धर्मकार्यामध्ये आलं, कुणी जरी आपल्याला धर्मकार्याच्या आडवं आलं, कुणी जरी आपल्याला कसलाही प्रशासकीय, कसलाही राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी किंचित सुद्धा मागे आलायचं नाही, किंचित सुद्धा. या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे आपल्या मागे पूर्ण ताकदीने उभे आहेत. मी तुम्हाला आज विश्वासाने सांगतोय, हे निवेदन तुम्ही मला दिलंय ना, हे निवेदन पूर्ण झालं, याच्यातली कामं पूर्ण झाली, हा तुम्हाला विश्वास देतो. माझी प्रशासनाला मागणी आहे, येताना आम्ही इंदापूरच्या चौकामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभं केलं आमच्या सहकार्यांनी. त्या ठिकाणी रात्रंदिवस पहारा देत आहेत. अरे आमच्या या महाराष्ट्रात आमच्या या कार्यकर्त्यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं पहारा द्यावा लागतोय. ही वेळ आमच्यावर आली आहे. मी परत एकदा प्रशासनाला या निमित्तानं एवढं नक्की सांगतो, आम्ही मागच्या काळात जो प्रकार एका माथे फिरवणूक केला तसले माथे फिरू आम्ही नाहीयेत. आम्हाला जर आमच्या राजाच्या स्मारकासाठी जर पहारा द्यावा लागत असेल तर आम्ही पुढच्या टायमाला जसं रस्ता रोको केले, जर तो पुढे उद्रेक झाला तर त्याला जबाबदार तुम्ही सगळे मंडळी राहणार. प्रशासनाला मी आज प्रशासनाला निमित्तानं सांगतो, परत एकदा आमची मागणी एकदम स्वच्छ आणि साफ आहे. आम्हाला कुठल्याही माणसाबद्दल, व्यक्तीबद्दल द्वेष नाही. आम्हाला आमचा धर्म, आमचा इतिहास, आमची परंपरा, आमची संस्कृती जपायची आहे. त्याकरता आम्ही सर्वजण रस्त्यावर आहोत. आज
जे सहकारी इथं आपले निघून गेलेत, ज्यांना काही पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून धमकावलं गेलं, त्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगा राज्याचे मुख्यमंत्री आपल्या बरोबर आहेत, कुणाला घाबरायची गरज नाही. आपण कायदा हातात घेत नाही आणि कायदा हातात घ्यायची वेळ आली तर सांगून घेऊ आणि त्या ठिकाणी आम्ही विचार करणार नाही. माझी परत एकदा या निमित्तानं सगळ्या माझ्या हिंदू बांधवांना माझी विनंती आहे, कुठलंही काम करताना आपल्या डोळ्यासमोर आपलं काम आणि त्या कामाचा प्रामाणिकपणा असला पाहिजे. आपल्या कामामुळं कुठल्याही कामामुळं आपल्या धर्माच्या प्रत्येक माणसाची, प्रत्येक घटकाची, प्रत्येक समाजातल्या बांधवाची छाती ही इंचभर वाढली पाहिजे. आज मालोजी राजांचं स्मारक करून आपण एक चांगला पायंडा इथल्या प्रशासनाला घालून देतोय. योग्य ठिकाणी स्मारक झालं पाहिजे, योग्य ठिकाणी त्या जी मस्जिद आहे तिला बाहेरनं रस्ता गेला पाहिजे. आमचं त्यांना काही घेणं देणं नाही, आमच्यामधून आले नाही पाहिजेत आणि ज्या ठिकाणी स्मारक आहे त्या ठिकाणी स्मारक झालं पाहिजे. अशा प्रकारची विनंती मी प्रशासनाला करतो आणि प्रशासनानं या संदर्भामध्ये जोपर्यंत आम्हाला या ठिकाणी सांगत नाही तोपर्यंत कुणीही जागेवर उठायचं नाही, अशा संदर्भात विनंती करतो आणि या ठिकाणी सांगतो, भारत माता की जय, जय श्रीराम, जय श्रीराम. महेश दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. महेश दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. महेश दादांसमोर प्रशासनाला सांगतो, आम्ही आमची मागणी गोडीत मांडलेली आहे. तुम्ही अतिक्रमण काढून टाका. तुम्ही जर अतिक्रमण काढून टाकलं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांची आम्हाला शिकवण आहे, आम्हाला गनिमी कावा पण करता येतो. आणि महेश दादा तुम्हाला सांगतो, मी सुरुवातीला 4-5 कार्यकर्ते घेऊन इथं आलो. पोलीस प्रशासन बोलले, अरे इथं गाडी लावू नका, तिथं गाडी लावू नका. मी पण माझं नाव सांगतो आणि के सुरेश गोडगे मला अटक करा. महेश दादांसारखा वाघ माझ्या मागे उभा आहे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही आमचा हक्क मागण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे. जर आम्हाला आमचा हक्क मिळाला नाही किंवा आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही हत्या करायला पण मागे सरणार नाही. सगळी मागे सर, खाली बसा, सगळी मीडिया मागे सर का सगळ्यांनी खाली बसून घ्या. एकदा आता बसायचंय आपल्याला. दादांनी सांगितलं उठायचं नाही, सगळ्यांनी बसून घ्या. खाली बसून घ्या सगळ्यांनी. थोडं मागे थोडं. दादांना म्हणावं हिंदीतनं बाहेर घ्यायची होती. दीपकचा इकडे चालू आहे, अतिक्रमण काढण्याचं काम चालू आहे. नाही तिथं बरं का दादा, तिथं इश्यू जरा निर्माण झालेत, तिथं काम करत नाही घेतलं. फोन करा, 5 मिनिटात येतील. 5 मिनिटात येऊन नाही तर 10 मिनिटाला बोलवायचं तहसीलदार. गावात
टेम्परेचर ना 4 मिनिटांचा 10 मिनिटाचा 14 मिनिटाचा 15 मिनिटाचा